so that when people don't understand, they would donate into his personal account rather than into Sangha account. This is bad teaching. तर मी महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला आलो तेव्हा एका विहारामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी मोठी अशी दानपेटी ठेवली होती आणि त्या दानपेटीवर एक भिक्षू आहे, त्यांनी आपला QR कोड त्याच्यावर लावला होता. म्हणजे लोकांनी जे पैसे दिलेले आहेत ते सरळ त्यांच्या अकाउंटमध्ये जात होते. ही जी गोष्ट आहे ती चांगली नाही धर्मासाठी. हां, हे एक वाईट शिक्षकाचं, वाईट गुरुचं असं म्हणूया उदाहरण आहे. The Buddhist community in Maharashtra has come such a long way since 1956. But the next step, we need a strong, well-trained Bhikkhu Sangha and even Bhikkhuni Sangha in Maharashtra. आता आपण धर्मांतर करून आता खूप वर्ष होऊन गेलेले, खूप वर्ष उलटलेले आहेत आणि सर्वात जास्त जर आता निकड कशाची असेल तर ते चांगला धम्म सांगणाऱ्या भिक्खूची आहे किंवा भिक्खुनीची आहे. And to make sure we have good bhikkhus, you have to know some of the rules of the bhikkhus. So you know which is a good teacher, which is a good bhikkhu, which is not a good bhikkhu. तर मग खरा चांगला भिक्खू कोण आहे ते ओळखण्यासाठी त्याचे काही नियम आहेत की जेणेकरून हे नियम जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की चांगला भिक्खू कोण आहे आणि वाईट भिक्खू कोण आहे. There are only two things a bhikkhu can ask for from a layperson. One is water and the other is tooth cleaning wood. तर दोनच गोष्टी ज्या आहेत ते एक भिक्षू स्वतःहून आपल्या उपासकांना मागू शकतात. त्यापैकी एक म्हणजे पाणी आहे पिण्यासाठी आणि दुसरं म्हणजे दात घासण्याचं जे हे जे असतो काडी जी असते ती, ह्या दोनच गोष्टी ते मागू शकतात. So now the bhikkhus, they use toothbrushes so they don't need to bother you for the tooth wood. तर आता काय दात घासायची काडी आता काय मागायची गरज नाही कारण सगळेच आता टूथब्रश वापरतात. And now the water is expensive, it's not free, so the bhikkhu should not ask for water either except for well water. आणि आता पाणी जे आहे आपण पाहतो बाटल्यांमधून पाणी आलेलं आहे आणि ते महाग झालेलं आहे. त्यामुळे भिक्षूंनी पाणी देखील मागू नये आणि जर मागायचंच असेल तर ते विहिरीचं पाणी मागावं. So if a layperson says, Bhante, is there anything you need, anything I can help, he can make request. But if you have made no request, you made no invitation, and he asks for anything except for water or tooth wood, you can know he is breaking his rule as a bhikkhu. तर मग एखादा उपासक जो आहे त्यांनी जर भिक्षूंना विचारलं की भंते तुम्हाला काय हवंय का, ते मी देऊ का, तरच मग ते भंते जे आहेत ते त्या उपासकाला मागू शकतात. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही भिक्षूंनी जर स्वतःहून जर काय मागितलं याचा अर्थ त्यांनी तो नियम जो आहे, विनय जो आहे तो तोडलेला आहे. Other important rule is that a bhikkhu is not allowed to be alone with a layman. There must always be one other man. Whether it's a monk or a layman, it doesn't matter. He should never be alone. दुसरा एक नियम आहे जो म्हणजे भिक्षूंनी कधीही कुठल्याही स्त्री बरोबर एकांतात असू नये. जर त्यांना बोलायचं असेल तर त्या ठिकाणी एखादा भिक्षू असू शकतो त्यांच्याबरोबर, पुरुष किंवा दुसरा एखादा उपासक तरी त्याबरोबर असणं गरजेचं आहे. So if you are a lady, you have some business, you want to ask some question, always make sure there is another gentleman present. तर आपण जर स्त्री उपासका असाल आणि आपल्याला जर भिक्षूंना काही विचारायचं असेल तर आपण याची खात्री करून घ्या की तुमच्याबरोबर आणखीन एक पुरुष त्या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा ते तिथे उपस्थित आहेत. Even if it's very innocent, you're asking them a question, maybe people see you and they can misunderstand, or if there are enemies, they can make some gossip or slander, and your reputation and the monk's reputation can be undermined or destroyed. जरी तुम्ही अगदी धम्माबद्दल काही प्रश्न असतील तुमचे, काही म्हणजे अगदी मनापासून तुम्हाला काही विचारायचं असेल, परंतु जर तुम्ही केवळ एकटे असाल आणि भिक्षू एकटे असतील, कुणी बघून त्याचा गैरफायदा घेऊ शकतो, काहीतरी बोलू शकतो, टीका करू शकतो, निंदा नालिस्ती करू शकतो.
आणि त्याच्यामुळं तुमच्या चारित्र्याची भीती असते, त्याचबरोबर भिक्षूच्या पण चारित्र्यासाठी भीती असते. And the other important rule that very important in Maharashtra is bhikkhus should have absolutely no involvement in politics. आणि दुसरा एक महत्त्वाचा जो नियम आहे आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी तो आपण लक्षात घेतला पाहिजे की भिक्षू जे आहेत ते कुठल्याही प्रकारे राजकारणामध्ये ते सहभागी असता कामा नये. I heard about bhikkhus going in the political meetings and on the processions and holding the Buddhist flag. This is very dangerous for Buddha Dhamma. मी असं ऐकलं आहे की भिक्षू जे आहेत अगदी हे जे आहे राजकारणी लोकांच्या स्टेजवर जातात, त्याचबरोबर यात्रेमध्ये जातात, त्यांच्या जे मिरवणूक असते त्यामध्ये सामील होतात आणि बुद्ध धर्माचा झेंडा असा पकडतात. तर ही गोष्ट आपल्या धर्मासाठी खूपच घातक आहे. I have said, if you know of a bhikkhu who is involved in the political agitation and political movement, you should go to him and bow to him 3 times and make a special donation. जर मग तुम्हाला असे जर कुणी भिक्खू बनतेजी माहीत असतील की जे असे राजकारणात काम करतायत, तर तुम्हाला मी एक सल्ला देतो की तुम्ही त्याच्याकडे जावं आणि 3 वार त्यांना वंदन करावं आणि त्यांना एक गोष्ट तुम्ही दान करावी. This donation is not financial donation, it is a pair of trousers. तर आणि हे जे दान आहे ते काही पैशाचं दान नाही, तर तुम्ही त्यांना पॅन्ट द्यावी घालायला. They say, I appreciate you want to do something for society and for Dalit community, but if you do that, you should do that as Buddhist layman, not Buddhist monk. तर त्यांना म्हणायचं की तुम्ही जे काही आपल्या बुद्ध धर्मीयांसाठी जे करताय, आपल्या समाजासाठी जे करताय, त्याचं मी कौतुक करतो, परंतु ते तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही एक साधी व्यक्ती म्हणून, सर्वसाधारण व्यक्ती म्हणून करा, भिक्षू म्हणून तसलं काय करू नका. So bhikkhu is neutral, and so if you are if you go to a monastery, rich people can go, poor people can go, people with on left wing in political matters, right wing political matters, whichever group, they can come. They can put all those things, leave all those things at the gate, and now they are just someone interested in learning about Buddhism. तर भिक्षू जे आहेत ते मध्यस्थ असतात, ते कुठल्याही पक्षाचे नसतात, डाव्यांचे नसतात किंवा उजव्यांचे नसतात. आणि विहारामध्ये जेव्हा हे डावे किंवा उजवे येतात त्यावेळेला त्यांनी जे काही त्यांचं डावं उजवं आहे ते बाहेर ठेवायचं असतं आणि विहारात जेव्हा येतील ते त्यावेळेला कुठल्याही पक्षाचे, राजकीय पक्षाचे ते नसावेत अशी अपेक्षा केली जाते. So in the countryside in Thailand, when there is some dispute, maybe in the village between different groups of people, they can come to no agreement. Then they come to the abbot of the monastery and they ask his advice because they know he will be neutral, he will be fair, and he will give the good judgment. तर थायलंडमध्ये असं खेडोपाडी जर समजा 2 खेड्यामध्ये काय भांडण झालं किंवा एका खेड्यामध्ये दोन पक्षांमध्ये जर काय भांडण झालं आणि त्याचा जर काही तोडगा निघत नसेल तर ते लोक विहारामध्ये जातात आणि विहारातले जे मुख्य भिक्खू असतात त्यांच्याकडे जाऊन या प्रश्नाचं उत्तर ते विचारतात आणि मग त्यांची अशी खात्री असते की भिक्षू जे आहेत ते मध्यस्थी असल्यामुळं, कुठल्याही पक्षाचे नसल्यामुळं ते त्यांना योग्य तो सल्ला देतात. So the situation in the Maharashtra Buddhist community is unique. It's not like anywhere else, and so many of the political leaders in Maharashtra will claim to be Buddhists and try to use their Buddhist identity to gain power, and sometimes their behavior is in conflict with Buddhist principles and teachings. So this is also important. You can say, you are our leader, you are our political leader, but if you claim to be Buddhist leader,
you should practice according to Buddha's teaching. तर महाराष्ट्रामध्ये मात्र ही जी परिस्थिती आहे एक विशेष प्रकारची परिस्थिती आहे. या ठिकाणी काय होतं की राजकारणी जे लोक आहेत ते बुद्ध धर्माचा उपयोग करतात त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि बुद्ध धर्माचा उपयोग करून ते राजकारणात एक यशस्वी होतात, एखाद्या हुद्द्याला जातात, निवडून येतात आणि त्यानंतर मात्र ते बुद्ध धर्माप्रमाणे वागत नाहीत. तर अशा वेळेला आपण त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही बुद्ध धर्माच्या जोरावर किंवा बुद्ध धर्माच्या त्याचा आधार घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि तुम्ही लोकांना तसं दाखवलं की तुम्ही बुद्ध धर्मीय आहात तर तुम्ही त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. So if someone is just using Buddha's name just like a brand to make their own career, this is very bad karma for them and for people who support them also. तर मग अशा प्रकारे करणारे जे लोक आहेत बुद्ध धर्माचा वापर केवळ आपल्या राजकीय हेतूसाठी करणारे लोक जे आहेत ते स्वतःसाठी अतिशय वाईट कर्म असे निर्माण करत असतात आणि अशा लोकांना मदत करून आपण देखील आपल्यासाठी वाईट कर्म निर्माण करू शकतो. So we say if we are a Buddhist community, what does that mean? We want leaders who are honest and have integrity and are generous and good, and they uphold, they are examples of Buddhist teaching. This is what we need from Buddhist leaders in the world, just as we need Buddhist bhikkhus to be good teachers and leaders and examples. ज्याप्रमाणे आपल्याला बौद्ध भिक्षू जे आहेत ते बुद्ध धर्माचं पालन करणारे असावे लागतात, हवे असतात, त्याचप्रमाणे हे राजकीय नेते देखील बुद्ध धर्माचं पालन करणं असणं फार गरजेचं आहे. आणि ही गरज केवळ महाराष्ट्राचीच नाही किंवा भारताचीच नाही तर संपूर्ण जगाची ती गरज आहे की हे लोक जे आहेत राजकारणी लोक नैतिकतेवर आधारित त्यांचं ते जीवन कार्य त्यांचं असणं गरजेचं आहे. What is never constructive, whether it's in your family or in your community or on a state level, is anger. तर कुठलीही सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे की जी कुठेही आपण आपली ज्याला म्हणतात कुटुंब असो किंवा सामाजिक परिस्थिती असो किंवा आपला समाज असो त्या ठिकाणी जी चालणार नाही जी त्यात जे मानली जाते ती म्हणजे मनुष्याचा राग आहे. So if somebody tries to speak to you in a way that stirs up anger against other groups, against Hindus, against anybody, that's not the Buddhist way. तर कुणी जर समजा असं काही बोलू लागलं की जेणेकरून हिंदू असतील किंवा आणखीन काही धर्माचे लोक असतील त्यांच्यामध्ये जर द्वेष निर्माण होत असेल किंवा ते रागवत असतील तर अशा प्रकारचं बोलणं हे बुद्ध धर्माला धरून नाही आहे. So you have to live together. This is a multi-religious country, and they have to be diplomatic. And sometimes being too direct and too aggressive has the opposite effect to the one that you want. तर आपला देश जो आहे तो अनेक धर्मांच्या लोकांनी घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी बोलता त्यावेळेला तुम्ही थोडंसं उपाय कौशल्य तिथे वापरलं पाहिजे आणि सरळ सरळ कोणाची टीका न करता आपण सर्वांशी चांगले संबंध ठेवणं गरजेचं आहे. So if someone thinks you're their friend, they're more likely to listen to you than if you say that you're their enemy. तर कुणाला अशा समोरच्या व्यक्तीला इतर धर्मी जे लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की तुमचे आणि त्याचे मित्रत्वाचे संबंध आहेत तर तो तुमचं ऐकू शकतो. मात्र तेच जर त्याला वाटलं की हे आपले शत्रू आहेत तर तो आपलं कधीही ऐकणार नाही. Okay, so I've been talking for some time now, and some of the boys are yawning, and one's picking his nose. So I think I'll tell you a story. तर आता मी बराच वेळ बोलतो आहे आणि हे जे मुलं आहेत त्यातले काही जांभळ घेत आहेत, काही जरा बोट धरत आहेत, त्यामुळे ते जरा बोर धरत असतील. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. So one day there was a teacher, and he was taking his students on a long journey on